झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यातील शीतलनाथ मंदिरात धाडशी चोरी, चोरट्यांनी खिडकी फोडून केला प्रवेश। रोख रक्कम, चांदीचे अलंकार असा लाखोंचा ऐवज लंपास। धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील श्री भगवान शीतलनाथ मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लांबवल्याची घटना आज सकाळी मंदिर उघडल्यानंतर उघडकीस आली। मंदिराच्या दाराला लावलेले कुलूप चोरट्यांना तोडता आले नाही, त्यामुळे मंदिराच्या दक्षिणेकडील सिमेंटची खिडकी फोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि मंदिरातील दानपेट्या फोडून त्यातील रोख रक्कम आणि चांदीचे पूजा वस्त्र व अलंकार असा लाखो रुपयांचा ऐवज लांबवलाय। यामध्ये श्री ओमझिरा शीतलनाथ भगवान यांच्या डोक्यावरील चांदीचा टोप, गळ्याचा पट्टा तसेच श्री पुंडलिक स्वामी आणि श्री गौतम स्वामी यांच्या डोक्यावरील चांदीचे टोप यांचा समावेश आहे। सुदैवाने काही दानपेट्या आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित राहिल्या आहेत। चोरीची माहिती मिळताच पोलीस आणि श्वान पथके घटनास्थळी दाखल झाले आणि तपास कार्य सुरू झाले। या प्रकारामुळे परिसरात चिंतेचं वातावरण असून मंदिरात सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।